अथ नवमोऽध्यायः। श्रीभगवानुवाच इदं तु ते गुह्यतमम् प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। या अध्यायाची सुरुवात भगवंताच्या वचनाने होत आहे। याच्यामध्ये भगवंत एक प्रतिज्ञा करत आहे की प्रवक्ष्यामी, मी तुम्हाला सांगणार आहे, मी आता सांगतो। म्हणजे काय सांगणार आहे? ज्ञानम प्रवक्ष्यामी। कोणचं ज्ञान? तर म्हणे इदम ज्ञानम। इदम म्हणजे जे आता मी तुला सांगितलंय आधी, काही नवीन ज्ञान नाही सांगणार आहे। ज्ञान तेच आहे, पण सांगण्याची पद्धत वेगळी, वेगळ्या शब्दाने सांगेन, शैली वेगळी असू शकते, शैली म्हणतात। तर कारण काय, एका पद्धतीने कोणाला समजतं, दुसऱ्याला दुसऱ्या पद्धतीने समजतं। म्हणजे आता आम्हाला समजतं असं लोक म्हणतात। नाही, पण परवा सुद्धा सांगितलं होतं, नाही म्हणे आज तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगितलं। तर मेथड्स, पद्धत वेगळी आहे, ज्ञान तेच आहे। अच्छा, आता हे ज्ञान मी तुला सांगत आहे, तर म्हणे वाचून मला मिळणार नाही का? वाचून मी समजू शकतो का? तर म्हणे नाही। गुह्यतमम, गोप्यतमम, हे फारच गोपनीय आहे। गोपनीय किंवा गुप्त आहे याचा अर्थ हाच आहे की जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत कळत नाही। हा विषय विलक्षण आहे। याच्यामध्ये असं आहे की तो जो विषय आहे ज्याच्याबद्दल सांगायचा आहे तो विषय आपल्याकडे आहे, काही वेगळी ती वस्तू नाही, माझ्याबद्दल सांगणार आहे। पण तरी मला कळत नाही की मी कोण आहे, मी माझ्यापासूनच लपून बसलोय असं आपण। जसं आपल्याला चेहरा जर पाहायचा असेल तर आता चेहरा तर आपल्याकडेच आहे, पण ते बघायसाठी एक माध्यम लागतं, आरसा। त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक कोणीतरी माध्यम पाहिजे। त्याला तुम्ही गुरु म्हणा, संत म्हणा, शास्त्र म्हणा, त्याच्याशिवाय आकलन होत नाही। म्हणून याला गुह्यतमम म्हटलेलं आहे। अच्छा, गुह्यतमम ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे। गुह्य, गुह्यतर, गुह्यतम म्हणजे जगामध्ये असे अनेक विषय आहे जे गुप्त आहे, गोपनीय आहे, कळत नाही। पण हा विषय म्हणजे सगळ्यात कठीण आहे। दुसरे जे सिक्रेट्स आहे ते तर विचार केल्याने कळून जातात किंवा सांगितल्यावर कळतात, अनुभवाने सुद्धा कळतात। पण इथे वेगळं आहे, इथे गुरु पाहिजे कोणी, श्रवण केल्याशिवाय हे ज्ञान। म्हणून गुह्यतमम, परत येणार आहे हा शब्द, पुढे येईल। गोप्यतमम, गुह्यतमम असं हे ज्ञान मी तुला सांगणार आहे। आणखी या ज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणजे मोक्षप्राप्ती साधनम। इतर ज्ञानाने बंधन प्राप्ती साधन होतात, पण इथे काय मोक्ष देणारं असं हे ज्ञान आहे। देवाला जणू काही इच्छा आहे की तुला मी बंधनात पाहू इच्छित नाही, म्हणून मी तुला
देत आहे. आणि बंधन म्हणजे दुःख. बंधनाचा सोपा अर्थ काय? दुःख. आपण बांधलेलो आहे तर दोरीने किंवा साखळीने तर बांधलेलो नाही, मनाने बांधलेलं आहे. मनामध्ये अनेक विकार आहे, विचार आहे, चुकीच्या सवयी आहे, त्याच्यामुळे सगळं गडबड. तर म्हणजे हे ज्ञान असं आहे की त्याच्यामुळे हे बंधन सगळे मुक्त. अच्छा, आता हे ज्ञान मी सांगत आहे तुला. कसं सांगत आहे? ज्ञानम विज्ञान सहितम. विज्ञान सहितम. ज्ञान आणि विज्ञानामध्ये फरक काय आहे? त्याचे वेगवेगळे अर्थ करतात. पहिला अर्थ सांगतो. ज्ञान म्हणजे जगामधील जेवढे वस्तू आहे त्या वस्तूंचं नाम आणखीन रूप त्याच्याबद्दल जाणणं म्हणजे काय? ज्ञान. नाम आणखीन रूप आणि त्याचं तत्व जाणणं म्हणजे विज्ञान, असा अर्थ केला. तर म्हणून ज्ञान आणि विज्ञान दोन्ही असायला पाहिजे. आता पहा, सर्वसाधारणपणे लोकांना नामरूपाचं ज्ञान आहे पण तत्व काय माहित नाही. नामरूपाचं ज्ञान तर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा होऊन जातं. जगामधील जेवढे विषय त्या विषयांचा अभ्यास कुठे केला जातो? युनिव्हर्सिटी. पण त्याचं खरं तत्व काय आहे, खरं सत्य काय त्याच्यात लपलेलं आहे, त्याचं ज्ञान तर फक्त इथे. म्हणून मुंडकोपनिषदामध्ये प्रश्नच केलाय त्या शौनक ऋषींनी, कस्मिन्नु विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति. अशी कोणची वस्तू आहे ज्याचं ज्ञान झाल्याने मला सगळ्या वस्तूंचं ज्ञान होईल. म्हणजे जर मातीचं ज्ञान झालं तर सगळ्या मडक्यांचं ज्ञान, सुवर्णाचं ज्ञान झालं तर म्हणजे तत्वाचं ज्ञान. तर इथे मी तुला वरचं जे ज्ञान आहे म्हणजे वस्तू कशी बनली आहे त्याचंही सांग, आणि त्याच्यामध्ये खरं काय आहे सत्य ते सुद्धा सांग. ज्ञानम विज्ञान. दुसरा एक अर्थ असतो याचा ज्ञान आणि विज्ञान म्हणजे, ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. आता विज्ञानामध्ये वि उपसर्गच आहे, त्याचा अर्थच आहे विशेष ज्ञान. तर आपल्याला एक असं सामान्य ज्ञान असतं. आता मी जर सांगू शकतो की इथे 30-40 लोक बसले आहे, सामान्य ज्ञान आहे. पण जर आता विशेष ज्ञान मिळवायचं असेल तर एकेकाळे एक जवळ जाऊन विचारावं लागेल, तुझं नाव काय, कुठे राहतो, काय करतो वगैरे. तर मग काय वेळेला विशेष ज्ञान. ज्या लोकांची स्मृती फार तीव्र असते, छान असते, काय म्हणतात तेज, त्यांना सगळ्यांचं सगळं आठवतं. गुरुजींमध्ये हे वैशिष्ट्य मी पाहिलं. सगळ्या लोकांचं त्यांना, परदेशाहून येतात लोक, कुठून येतात, एकदम नाव हाक मारून त्यांना, नवरा बायको सगळ्यांचे विशेष ज्ञान. जो ऐकणार आहे त्याला फार बरं वाटतं, अरे वा स्वामीजींना आमचं नाव माहित आहे. त्याचाही एक आनंद आहे. आनंदाचे वेगवेगळे काय प्रकार आहेत, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आनंद. मला फोन केला, त्याच्यावर आनंद आहे. तर विशेष ज्ञान. तर आपल्याला एक एक वस्तूबद्दल तर माहीत असेल तर म्हणजे विशेष ज्ञान. आणखीन हे जे हा जो गुण आहे भगवंतामध्ये आहे, म्हणून भगवंताला 2 नावं दिलेले आहे. देवाला असं म्हणतात सर्वज्ञ आणि सर्ववित, असे 2 शब्द येतात उपनिषदांमध्ये. तर सर्वज्ञ म्हणजे सर्वम जानाति सामान्य रूपेण, आणि सर्ववित म्हणजे विशेष रूपेण जानाति सह. तेन कारणेन सह सर्ववित. आहे की नाही? त्याच्याकडे सगळ्यांच्या फाईली आहे, फाईल्स.
विशेष ज्ञान आहे आणि म्हणून त्याच्याप्रमाणे तो फळ देतो. म्हणे हा रोज विष्णू सहस्रनाम करायचा म्हणून याला आता इथे पाठवा, हा पूजा करायचा म्हणून इथे पाठवा, हा खरं बोलायचा आपण कधी कधी खोटं, सगळ्याची नोंद घेतलेली आहे. विशेष ज्ञान. तर ज्ञानम विज्ञानम दुसरा अर्थ हा झाला. आणि तिसरा अर्थ जो इथे शंकराचार्यांनी स्वतः केलेला आहे, ज्ञानम म्हणजे शास्त्रीय ज्ञानम आणि विज्ञान म्हणजे अनुभवयुक्त ज्ञानम, अनुभव सहित ज्ञानम, त्याला म्हणतात विज्ञान. म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा काय, जेव्हा आपल्याला अनुभव होईल. हिंदीमध्ये एक शब्द आहे पर्यवसान, मराठीमध्ये आहे का? पर्यवसान आहे. तर ज्ञान अनुभव पर्यवसावी, पर्यवसावी त्याला म्हणतात विज्ञान. म्हणजे ज्ञान अनुभव पर्यंत नेणारा असं पर्यवसाय. हे पहा, स्वर्ग आहे, नरक आहे, हे ज्ञान काय आहे? नुसतं तुम्हाला परोक्ष ज्ञान आहे, ऐकून आहे, त्याचा अनुभव नाही. आणि जोपर्यंत अनुभव नाही आहे तोपर्यंत एक प्रकारचं प्रॉमिस आहे, वचन आहे की तुम्हाला मिळेल, तुम्ही जाल तिथे. पण आत्ता जर तुम्ही म्हणाल की मला आत्ता अनुभव करायचा तर नाही. इंग्रजी म्हणतात यू कॅनॉट व्हेरीफाय इट. व्हेरीफाय करतो आपण काही वेळा, तर आहे की नाही बरोबर, तपासणी नाही करू शकत तुम्ही, परीक्षण करू नाही शकत. नुसतं श्रद्धा ठेवावी लागेल की अच्छा असं आहे, शास्त्र म्हणत आहे. पण हे आत्मज्ञान असं आहे, इथेच आत्ताच तुम्हाला त्याचा अनुभव होऊ शकतो. यू कॅन व्हेरीफाय राईट नाऊ हिअर. आता मी साक्षी आहे, आत्मज्ञान असं सांगतं, तू साक्षी आहे. आता याचा अनुभव इथे होऊ शकतो. मी सगळ्या वृत्तींचा प्रकाशक आहे, यासाठी काही कल्पना करण्याची काही गरज नाही. सगळ्या वृत्ती मी प्रकाशित होय, मी जाणत आहे. आता याच्यामध्ये अजून काय तुम्हाला कल्पना करायची किंवा नाही, विश्वास मला ठेवावा लागेल. विश्वास तर त्या बाबतीत ठेवावा लागतो जी वस्तू दिसत नाही. आता मी इथे बसलो आहे, विश्वास ठेवा, जरा विश्वास करा. आता विश्वास करा, तुम्ही सगळे बसलाय, तर कोणी जर असं म्हणेल की श्रद्धा ठेवा. याचं ज्ञान होत आहे, मला ज्ञान होत आहे. प्रत्यक्ष वस्तूचं ज्ञान होतं, पण जी परोक्ष आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आता एक असू शकतं, मला प्रत्यक्ष ज्ञान आहे बसलेले, पण हा जरूर विश्वास ठेवावा लागेल की तुम्हाला दिसत आहे की नाही. आता माझा विश्वासाचा विषय असेल, मला श्रद्धा ठेवावी लागेल कारण दिसत नाही. अंतःकरणामध्ये काय प्रमा उत्पन्न होत आहे, ज्ञान वेगवेगळ्या अंतःकरणामध्ये, ते दिसत नाही. तर अनुभव म्हणून आत्मज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला असं नुसतं अंदाज नाही, जे सत्य आहे, अनुभव होऊ शकतो. तर अनुभव पर्यवसाय. अनेक वेळा मी उदाहरण दिलेलं आहे अग्नीचं. त्या पोराला सांगावं लागतं की अग्नी उष्ण आहे, उष्ण आहे, पण जेव्हा तो स्पर्श करतो मग तेव्हा अनुभव होतो. तर आत्मज्ञान म्हणजे, कारण हे स्वतःचं ज्ञान आहे आणि मी इथे आहे, तर मला माझी जाणीव होऊ शकते. त्याच्यामध्ये काही कुठे जायचं नाही आहे. तर ज्ञानम विज्ञान सहितम हे मी तुला सांगणार आहे. आणि अर्जुन विचारतो, ठीक आहे, जर मला हे ज्ञान मिळालं तर काय होईल? परिणाम काय? यज् ज्ञात्वा मोक्ष से अशुभा.
आता इथे परत ज्ञात्वा शब्द महत्वाचा आहे. ज्ञात्वा म्हणजे जाणून. एक आहे शब्द कृत्वा, केल्याने. पण इथे काही करायचं नाही, नुसतं काय जाणायचं. ज्ञानम एव मोक्ष असं म्हटलेलं आहे. ज्ञान झाल्यावर काही होईल असं सुद्धा म्हणणं जरा चुकीचं आहे. ज्ञान झाल्याबरोबर काय मुक्ती आहे. म्हणजे ज्ञान आणखीन फळ याच्यामध्ये गॅप नाही आहे. जसं मी डोळे उघडल्याबरोबर मला ज्ञान होतं आणि कळतं, अच्छा ही वस्तू आहे. आता मी डोळे उघडले आणि 2 मिनिटानंतर मला दिसत आहे. हा काही डिफेक्ट असेल तर वेगळी गोष्ट, पण डोळे उघडल्याबरोबर मला असं ज्ञान आहे आणि परिणाम लगेच, अरे वा किती छान. जसं मी नेहमी सांगितलेलं आहे, विनोद जेव्हा कोणी सांगतं, जोक्स, तत्क्षण एव हसू येते. ज्याला कळलं नाही म्हणे 2 दिवस आधी सांगा त्याला, मग 2 दिवसानंतर तो हसेल. तर ज्ञात्वा अजून तर मला करावं लागेल त्याला काहीतरी समजण्याची क्रिया, आणि मग त्याला ते. जसं आपण स्वप्नामधून जागृत अवस्थेमध्ये येतो, तर आल्याबरोबर आपल्याला जाणीव होती ज्ञात्वा मोक्षसे. ज्ञान झाल्याबरोबर त्या स्वप्नापासून आपण मुक्त होतो. म्हणून इथे एक वेदांतामध्ये ज्ञात्वा शब्दाचं फार महत्व आहे. सगळे इतर जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये कृत्वा, करावं लागेल, करावं लागेल, म्हणजे अशी क्रिया करावी लागेल. करावं लागेल म्हणजे अशी काहीतरी क्रिया, फिजिकली, भौतिक. आता जर प्राणायाम करावं लागेल, नुसतं जाणून होईल का? प्राणायामाबद्दल ऐकतात भरपूर लोक, पण करतात किती? डायबिटीज बद्दल अनेक औषधं व्हॉट्सअपवर सारखे येतात, पण किती लोक ते परिणामासाठी काय करावं लागेल? करावं लागेल कृत्वा. नाही, पण इथे सुद्धा तर करावं लागेल. आता लोक असं म्हणतात, पण बा इथे जे ज्ञानामध्ये जी करणं आहे, आणखीन दुसऱ्या मार्गामध्ये करणं आहे, त्यामध्ये फरक आहे. क्रिया म्हणजे तुम्हाला हातपाय चालवावे लागतील. इथे असं नाही, इथे नुसती मानसिक क्रिया आहे. चला एवढं, बौद्धिक, मानसिक बौद्धिक. म्हणजे कोणाला वाटणारही नाही की तुम्ही काही करत आहात. योगासन करत आहे तर दिसतो की तो काही करत आहे, काही सेवा करत आहे तर दिसतोय की तो करतोय, आणि मग त्याचा परिणाम त्याला होतो. पण इथे काय, नुसतं डोळे उठून बसलाय आणि त्याला त्याचा आनंद येत आहे, अनुभव झालेला आहे, अनुभव करत आहे. म्हणून ध्यानामध्ये काय, अशी काही शारीरिक क्रिया तर करायची नाही, उलट सगळ्या क्रिया तुम्हाला थांबवायच्या आहे. एकदम वेगळं आहे हे. श्रवण, मनन, निधिध्यासन, ज्या 3 क्रिया, ज्याला आपण क्रिया म्हणू शकतो, कारण आता शब्दाची एक मर्यादा आहे. पण या क्रिया खरं म्हणजे कशा, निवृत्तीपरक क्रिया आहे, प्रवृत्तीपरक नाही आहे. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की एकाने विचारलं ध्यानामध्ये काय करायचं आहे. ध्यानामध्ये काय करायचं आहे तर म्हणे ध्यानामध्ये काही करायचं नाही. पण म्हणे काही करायचं नाही म्हणजे काय करायचं? म्हणजे ते क्रियेमध्ये आपली अशी आसक्ती आहे, आणि काही नाही करायचं म्हणजे काहीतरी करायला सांगा. क्रिया, आपली बुद्धी क्रियासक्त आहे, कर्मासक्त आहे. केल्यानेच होत आहे, आता हा नियम आहे, तर ते आपल्याला वाटतं काहीतरी करावं. पण इथे काय, जे करत आहे ते सगळं सोडण्याने होत आहे, उलट आहे. आणि चांगलं उदाहरण म्हणजे झोप.
झोपेचा अनुभव करायचा आहे तर सोडावं लागेल, तेव्हा झोपेचा अनुभव होईल. झोपेसाठी काही तुम्हाला करायचं नाही, जे तुम्ही करत आहेत. एक मुलगा आपल्या आईला उठवत आहे, ती झोपली आहे गाढ. का उठवलं म्हणे, नाही झोपेची गोळी तू घेतली नाही. आता त्याची काही गरज नाही. तर इथे म्हणून ज्ञात्वा यज् ज्ञात्वा मोक्षसे अश्व. अच्छा, आता ठीक आहे, मला आत्मज्ञान झालं, त्याचं फळ काय होईल, परिणाम काय? अशुभात मोक्षसे, अशुभापासून मुक्ती. आता अशुभ काय आहे? अशुभ म्हणजे सर्वसाधारण आपण काय म्हणतो, ज्याच्यामुळे दुःख आहे, त्रास आहे, संकट आहे, त्याला आपण म्हणतो अशुभ. अच्छा, सगळ्यांसाठी अशुभ वेगवेगळे. म्हणजे जर कोणी गरीब आहे तर त्याला जर पैसे मिळाले तर त्याला मुक्तीचा अनुभव होईल, कारण तो त्या दुःखापासून मुक्त होईल. दुःखाचे वेगवेगळे स्तर आहेत. सोशल फ्रीडम, समाजामध्ये अनेक कुरीती म्हणतात त्याला, कुरीतीला काय म्हणतात, कुप्रथा, चुकीच्या प्रथा. त्याच्यामुळे बिचारे ते काही करू नाही शकत. जेव्हा त्या कुप्रथा सगळ्या बंद झाल्या किंवा बंद करतो, एकदम त्याला काय अनुभव होतो, आता मी बोलू शकतो, आता मी जाऊ शकतो, आता मी करू शकतो. स्त्री शिक्षण आधी ते नव्हतं. महात्मा फुले, आणखी कोण, सावित्रीबाई, तर पहा मुक्त झाले ना. सती प्रथा ही एक होती, राजा राम. तर असे वेगवेगळ्या प्रथा आहे. बालविवाह, तर कुप्रथापासून मुक्ती सुद्धा एक प्रकारची मुक्ती आहे. भारताला काय स्वातंत्र्य मिळालं, सगळे मुक्त झाले. तर ज्याच्यामुळे दुःख 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 आहे त्याच्यापासून आपण सुटतो, तेव्हा मुक्तीचा आपल्याला अनुभव होतो. तर आर्थिक मुक्ती आहे की नाही, सामाजिक मुक्ती, शैक्षणिक मुक्ती, अशी वेगवेगळी. अच्छा, सगळ्या प्रकारे मुक्त झाला तो, पण अजून त्याच्या जीवनामध्ये दुःख आहेच. मग तो विचार करतो की आता कशामुळे अजून दुःख आहे. मग त्याला इथेच अध्यात्मामध्ये सांगण्यात येतं की तू जोपर्यंत जीवत्वापासून मुक्त होणार नाही. आता हे अगदी सूक्ष्म आहे. जीवभाव, त्याच्यामुळे सगळं बंधन आहे. हे सगळे वरवरचे बंधन आहे. म्हणजे मूळ बंधन आहे अहम कर्ता, अहम जीव. म्हणून सगळ्यात अशुभ गोष्ट जर काही असेल ती आहे अज्ञान, अविद्या. पुढे अजून येणार आहे. म्हणून तर शंकराचार्य छान सांगतात, अशुभात मुक्ती म्हणजे काय, संसार बंधनात मुक्ती. अशुभात शब्दाचा अर्थ त्यांनी केलाय संसार बंधनात. अशुभ म्हणजे इतर काही पैसा नाहीये, पद नाहीये, ते अशुभ नाही. मांजर रस्त्यामध्ये जाते तर काय अशुभ. आता एका वेळेला अशुभ कोणासाठी, मांजरीसाठी की तुझ्यासाठी, विचारू शकतो. तशा छोट्या छोट्या गोष्टी अपशकून ज्याला म्हणतो. सगळ्यात अशुभ गोष्ट जर असेल तर मी स्वतःला जीव मानतो. आता आपल्याला तर याच्यामध्ये काय, मी आहे जीव, पण सगळ्या समस्या त्याच्यामुळेच आहे. तर ही ब्रह्मविद्या काय करते, ते जीवत्वापासून मुक्त करते. तर आपल्या स्वरूपाची जेव्हा जाणीव होईल, यश ज्ञात्वा ज्ञानम विज्ञानम, स्वरूपाचं जेव्हा होईल, संसार बंधनात मोक्ष. आता एवढं सांगून भगवंतांनी पुढच्या श्लोकात या विद्येची स्तुती केली.
प्रशंसा, तारीफ, त्याचा महिमा सांगितला आहे. कारण हा सुद्धा एक नियम आहे की ज्या गोष्टीचा महिमा किंवा महात्म्य आपण ऐकतो त्याच्याकडे आपली प्रवृत्ती होते, करण्याची इच्छा होते. जोपर्यंत त्याचं काही गुणच ऐकलं नाही, त्याचं नावच ऐकलं नाही, त्याच वक्त्याच्या भाषणाला लोक जातात ज्याचं नाव खूप आलेलं आहे. म्हणजे कीर्ती आहे, यश आहे, अरे म्हणे एवढे, आणि इतर छान कोणी बोलणारा असेल पण लोकांना माहीत नाही, तर प्रवृत्ती होत नाही. म्हणून आजकाल काय मार्केटिंगचा जमाना आहे. मार्केटिंग म्हणजे हे जाहिरात जे करतात, महात्म्य ज्ञान. आता पहा, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यम् सुसुखं कर्तुमव्ययम् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् सुसुखं कर्तुमव्ययम्. आता बा या विद्येबद्दल काय भगवंत सांगत आहे इथे, जवळजवळ 7 विशेषण त्याचे दिलेले आहे. ही विद्या कशी आहे, तर पहिलं नाव दिलेलं आहे किंवा विशेषण राजविद्या. राजविद्या आहे. राजविद्या म्हणजे राजा लोकांची विद्या असं नका करू याचा अर्थ. राजे लोक ज्याचा उलट आहे. विद्यानाम राजा न तो राजानाम विद्या. विद्यानाम राजा, सगळ्या विद्यांचा तो ती राजा आहे. का राजा आहे? का सगळ्या विद्या मिळून निवडून, काय निवडणुकीमधून निवड केली की काय? राजा नियुक्ती केली राजाची असं नाही आहे. का याला राजविद्या म्हटलेलं ते आपण पाहू. तर विद्यानाम राजा, शंकराचार्य इथे म्हणतात दीप्ती अतिशयत्वात् दीप्यते इतियम अतिशयेन ब्रह्मविद्या सर्वविद्यानां. दीप्ती अतिशयत्वात्, दीप्ती म्हणजे प्रकाश. ही विद्या कशी आहे? प्रकाशयुक्त आहे. याच्यात भरपूर प्रकाश आहे. आणि प्रकाश म्हणजे असा उजेड असा अर्थ नका घेऊ, ज्ञानाच्या अर्थामध्ये. दीप्त म्हणजे हे असं ज्ञान आहे की मग सगळे आपले भ्रम, भ्रांती, चुकीचे संशय सगळे नष्ट होऊन जातात. तर सूर्य वर आला, उगवला की अंधार पूर्ण नाश. त्याप्रमाणे दुसऱ्या विद्यांमध्ये हे सामर्थ्य नाही आहे. त्याच्यामध्ये अंधार राहीलच. म्हणजे दुःख राहील, बंधन राहील, भ्रांती राहील. आता कोणी किती फिजिक्स वाचलं किंवा केमिस्ट्री, तर त्याने तुमचं अज्ञान दूर होत नाही. हा, त्या विषयाबद्दल अज्ञान दूर होईल, पण जीवनाचं अज्ञान थोडी दूर होईल. म्हणून काय म्हटलेलं आहे? राजविद्या. याला गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे? अध्यात्मविद्या विद्यानाम. विभूती युगामध्ये सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या. मुंडकमध्ये म्हटलेलं आहे सर्व विद्या प्रतिष्ठाम. सर्व विद्यांची प्रतिष्ठा आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे असं तुम्ही समजा. तर राजविद्या याच्यासाठी आहे की विद्येचं जे खरं लक्षण आहे ते याच्यामध्ये लागू होतं. विद्येचं लक्षण तुम्हाला माहिती आहे की नाही? सा विद्या या विमुक्तये. विद्येचं खरं लक्षण आहे जी मुक्त करणारी आहे ती विद्या. आणि हे जे लक्षण आहे हे लौकिक विद्यामध्ये सुद्धा लागू होतं असं नाहीये, पण पूर्णपणे या विद्यामध्ये. हे पहा, आता भौतिक विज्ञान आहे किंवा वैद्यकीय जे ज्ञान आहे
त्याच्यामुळे सुद्धा लोकांना मुक्ती तर मिळते की नाही, रोगापासून मुक्ती आहे, त्रासापासून मुक्ती आहे, पण ती कशी आहे, सापेक्ष मुक्ती, अपेक्षिक आहे, पूर्ण मुक्ती नाही आहे. आता एवढे ब्रांचेस आहे विज्ञानाचे, विद्यापीठामध्ये सगळे जे आहे ज्ञान विज्ञान मुक्त करण्यासाठीच आहे, पण एक विशिष्ट एरियामध्ये मुक्त होईल, संसारापासून मुक्त नाही करणार. म्हणून याला राजविद्या म्हणतात. नाही तर कोणी वेळेस तुम्ही स्वतःच तुम्ही हे शिकवता म्हणून आपलं स्वतःच कौतुक करत आहे, ही विद्या श्रेष्ठ आहे, ही विद्या श्रेष्ठ म्हणे नाही, त्याच्यात तो गुण आहे म्हणून. तर अतिशयेन, ही अतिशय सगळ्यात श्रेष्ठ सुंदर ही आहे, कारण याच्यामध्येच ते लक्षण आहे. आणि दुसरं राजगुह्यम. राजगुह्यम म्हणजे गुह्यानाम राजा. गुह्यानाम राजा. आमचे स्वामीजी होते ज्यांनी आम्हाला शिकवलं वेदांत, स्वामी सुबोधानंदजी, ते म्हणत होते, ते फारच विद्वान होते, म्हणजे अगदी सखोल ज्ञान होतं, सूक्ष्म ज्ञान. ते म्हणे की त्यांच्याकडे अनेक युनिव्हर्सिटीमधून लोक यायचे त्यांच्या प्रवचनात किंवा चर्चा करण्यासाठी. विद्यापीठामधून ते फिलॉसॉफीचे लोक. ते म्हणायचे आम्ही शिकवतो आणि तुम्ही शिकवता त्याच्यात फरक खूप आहे. त्या बारकाव्या किंवा त्या जीवनाशी जोडून तुम्ही जे शिकवता, आम्ही जे शिकवतो, शंकराचार्यांनी हे सांगितलंय, रामानुजाचार्यांनी हे सांगितलंय, नुसतं ते काय असतं एकेडेमिक. मराठीत काय म्हणतात एकेडेमिक? नाही, मराठीमध्ये काय शब्द आहे? शैक्षणिक. म्हणजे एक विषय आहे तो, बस, त्याचा जीवनाशी काही संबंध नाही, पुस्तकीय ज्ञान होऊ शकतं. तर ते म्हणत होतं की हे गुह्य ज्ञान आहे, हे असं एक नुसतं पैसा कमवण्यासाठी तो शिकवताय म्हणून त्याचा काही तुम्हाला तेवढा लाभ होत नाही आहे. म्हणजे आम्ही इतक्या वर्षापासून शिकवतोय, पण तुमचं वेगळं आहे, गुह्य आहे. म्हणजे तुम्ही आम्ही कुठे शिकलोय? गुरुकुळामध्ये शिकलो, फरक असतो. आणि तुम्ही जे शिकलाय परीक्षा पास करण्यासाठी मार्ग. गौतम बुद्धांना वैराग्य काय मिळालं? 4 कारणं सांगा. पण स्वतःमध्ये काही मला फक्त एवढं माहिती की हे लिहिल्याने मला 10 मार्क मिळते, पण त्याच्या पलीकडे काही नाही. तर याला म्हणतात गुह्यम. तर राजगुह्यम, गुह्यानाम राजा. तिसरं इथे त्या विद्येबद्दल सांगितलंय पवित्रम. पवित्रम म्हणजे पावनम. पवित्र काय म्हणतात? पवित्र करणारी, शुद्ध करणारी. म्हणजे आता लोक कुंभमध्ये जात आहेत, तिथे सुद्धा डुबकी लावून पवित्र होत आहे की नाही? पण ती डुबकी लावणे ठीक आहे, पण परत आपण काय पाप करतो. आणखीन असं म्हटलेलं आहे की गंगा काय तुम्हा पापाला तर मुक्त करेल, पण पापीला मुक्त नाही करणार. म्हणजे पाप वृत्ती जी आहे ती जाणार नाही, ती तर जाईल. आणि सगळ्यात आत्ता मी जर सांगितलं अशुद्ध वस्तू अज्ञान आहे. गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे की नाही, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिदं. म्हणजे अज्ञानासारखे अपवित्र नाही. जर ज्ञानासारखं पवित्र वस्तू नाही तर अज्ञानासारखी अपवित्र नाही. तर पवित्रमिदं. अच्छा, इथे शंकराचार्यांनी खूप छान लिहिलं याच्यावर, खूपच छान. म्हणजे शुद्धीकारणम, पावनानाम शुद्धीकारणम इदम ब्रह्मज्ञानम उत्कृष्टतमम. जेवढे पवित्र करणाऱ्या वस्तू आहे किंवा जे काही सांगितलं जातं यांनी पवित्र होईल, त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ही आहे. आता कोणतेही तुम्ही स्तोत्र वाचा, त्याच्यावर सुद्धा येतं की नाही,
हे जर स्तोत्र वाचलं तुमचे सगळे पाप मुक्त होतील, सगळ्या पापांपासून मुक्त होतील. पण ते काय टेम्पररी होईल, थोड्या वेळासाठी होईल. जोपर्यंत तुम्ही म्हणत आहात तोपर्यंत मनामध्ये चांगले भाव आहे. तर एक लिमिटेड प्रमाणात पवित्रता आहे. पण इथे मूळ जे अज्ञान आहे, अशुद्धी आहे, त्याचाच नाश होतो. म्हणून इथे म्हणतात शंकराचार्यजी, अनेक जन्म सहस्र संचितमपि धर्म अधर्मादि समूलम कर्म क्षणमात्रात भस्मी करोति. यतः अतः किम तस्य पावनत्वं वक्तव्यम. म्हणे आता त्या वस्तूचं जे पावित्र्य आहे त्याच्याबद्दल काय सांगावं. म्हणे काय तर म्हणे क्षणमात्रात अनंत कोटी जन्माचे जे पाप आहे ते नष्ट होतात, कर्म नष्ट होतात. आता इथे लक्षात घ्या, कर्म नष्ट होतात म्हणजे कर्ता भाव नष्ट होतो. कर्माचा जो पाया आहे, ज्याच्यावर कर्म सगळे उभे आहे, काय कर्ता भाव. आणि कर्ता भाव कशामुळे? अज्ञानामुळे. आता अनेक वेळा तुम्ही ऐकलेलं आहे. तर क्षणमात्रात भस्मी करोती कशामुळे? कारण मी करताच नाही तर मग संचित आगामी प्रारब्ध हे कर्मच नाही. मग कर्म नाही तर मग कर्माचं बंधन नाही. म्हणून याला सगळ्यात जास्त पवित्र म्हटलेलं आहे. आता पहा, आपण भक्ती करतो, भजन करतो, तर त्याने जीवभाव तसाच राहतो, पण तो जीवभाव चांगला होतो, म्हणजे शुद्ध होतो. पण अहम जीव ही जी वृत्ती आहे तिथे राहते ना. अहम दास, अहम भक्त, अहम साधक ही वृत्ती जर राहील. अहम योगी, जर मी योगासन करत आहे. कोणी सांगितलं योगासनामध्ये एक दोष असा आहे, दोष म्हणा किंवा काही कमतरता, की त्याच्यामुळे देहभाव आपला जात नाही. देहभावच जास्त स्ट्रॉंगच होत जातो. कारण सतत लक्ष कुठे आहे? देहामध्ये. देहाच्या पलीकडे नाही जुळत. योगासन करण्यामध्ये त्याला खूप आवड, कारण काय शरीर हलकं फुलकं शरीर, तर शरीरामध्ये त्याची वृत्ती बनलेली आहे. म्हणून त्याच्या पुढे मग सांगितलेलं आहे, तर प्रकृती चांगली होईल पण जीवभाव नसतो. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे आत्मज्ञान हे पवित्रम इदम. तर 3 झाले शब्द, राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम, इदम उत्तमम. म्हणे सगळ्यात उत्तम आहे. उत्तम काय ही विद्या? कारण याच्यामुळे जे सुख मिळतं ते उत्तम दर्जाचं सुख, उत्तम लेवलचं सुख. अच्छा, उत्तम सुख आपण कोणाला म्हणू शकतो? उत्तम सुखाची कसोटी काय, निकष काय? शाश्वत. ठीक आहे. अविनाशी. शाश्वत म्हणजेच अविनाशी, अविनाशी म्हणजे शाश्वत. हा, दुःखात रूपांतर होत नाही. म्हणजे काय, सुख आहे तर सुखरूपच राहतं, ते दुःखरूप होत नाही. नाही तर जगामध्ये सगळे सुख कसे आहेत? दुःख मिश्रित सुख आहे. म्हणून उत्तम सुख कोणचं? ज्याच्यामध्ये प्युअर शुद्ध सुख. हा, ऍब्सोल्यूट. आपण बाजारातून कोणची वस्तू आणतो किंवा घेऊ इच्छित आहे ज्याच्यामध्ये भेसळ नाही आहे की नाही, शुद्ध आहे. भारतामध्ये असंच लिहिलं होतं, शुद्ध घी, शुद्ध तूप. ते परदेशातून आले, हे तर शुद्ध लिहायची काय गरज आहे? नाही म्हणे अशुद्ध सुद्धा होऊ शकतं. तर शुद्ध आनंद, शुद्ध आनंद. तर उत्तम सुखाचं निकष आहे की ज्याच्यामध्ये अशुद्धी नाही आहे, जे नेहमी कायम स्वरूपी राहणार आहे. तिसरं उत्तम सुख ते आहे जे माझ्या अधीन आहे. लक्षात घ्या,
जे परस्वाधीन सुख आहे ना ते सुख उत्तम नाही आहे, कारण ते कधीही तुम्हाला सोडून जाऊ शकतं. पराधीन सपनेव सुख नाही असं म्हणतात. पराधीन सपनेहू सुख नाही. जो पराधीन आहे त्याला कधीच सुख नाही. पराधीन आहे जगती पुत्रवान. पुत्रवासनेचा मानवाचा पुत्रवासनेचा. तर पुत्र मानवाचा मूळ ते आहे. तर पराधीन आपण अनेक गोष्टीमध्ये सुख म्हणजे घेत असतो, पण ते सगळं पराधीन. तर उत्तम कोणचं? मी आहे आणखीन बस सुख आहे. स्वाधीन सुख उत्तम सुख. म्हणून जेवढं जेवढं आपण सात्विक होत जातो तेवढं पराधीनता कमी कमी होत जाते. म्हणजे सात्विक वस्तूंमध्ये सुख म्हणजे काय? पराधीनता कमी होणे. आता जप करत आहे त्याच्यामध्ये मला सुख मिळत आहे, किती पराधीनता आहे हे मी सांगितलेलं आहे आधी. पूजा तुम्ही आहे, नुसतं पूजा देव आहे बस, जास्त काही वस्तूंची गरज नाही. तर जागतिक जे सुख आहे ते मिळवण्यासाठी भरपूर तुम्हाला अरेंजमेंट करावी लागेल, मग दोन तर स्वाधीन सुख. त्यानंतर उत्तम सुखाचं एक लक्षण आहे की ज्याच्यामध्ये मी तासनतास बुडू शकतो. एब्झॉर्बिंग सुख इज बेस्ट सुख. एब्झॉर्बिंग म्हणजे ज्याच्यामध्ये तल्लीन तन्मय होऊ शकतो. जगामध्ये जे सुख आहे ते क्षणिक आहे की नाही हे तर सगळ्यांना माहीतच आहे. थोड्या वेळासाठी बरं वाटतं, मग परत काहीतरी दुसरं पाहिजे, तिसरं पाहिजे सतत. जसं तर लहान बाळ असतं की नाही, त्याला खेळणी पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळे नवीन पाहिजे. पण हे सुख असं आहे याच्यामध्ये जर ज्ञान झालं तर मग तासनतास त्याच्यामध्ये. आता लोक ध्यानासाठी बसतात, पूजेमध्ये बसतात. आता सिनेमाचं सुख आहे, 2-3 तास झाल्यानंतर झालं द एंड. सिनेमा एंड आणि सुखही एंड. आता पुढचा सिनेमा कोणता लागणार त्याची वाट. उत्तमम सुखम. तर 4 छान छान लक्षणं इथे सांगितली. मग प्रत्यक्षावगमम. हा 5वं लक्षण या सुखाचं किंवा विद्येचं काही तुम्ही म्हणू शकता. प्रत्यक्षागमन म्हणजे शंकराचार्य म्हणतात प्रत्यक्षेण सुखादे इव अवगमयस्य. फारच म्हणजे या आत्मज्ञानामुळे जे सुख मिळतं ते प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ इथेच आत्ता तुम्ही त्याचा अनुभव करू शकता. मी सांगितलं आत्ताच, लांब नाहीये, दूर नाहीये, परवा मिळेल उद्या मिळेल असं नाही. आत्ताच त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सुखादे इव, जसं इथे उदाहरण दिलं आहे. सुख, आता मनामध्ये सुख आलेलं आहे ना, काही आपण वस्तू खाल्ली किंवा छान वाटलं मला, आता आत्ताच वाटलं ना छान, लगेच आपल्याला त्याचा अनुभव. आणि त्याचा तुम्हाला काही अंदाज नाही करायचा आहे, कल्पना नाही करायची. आत्म्याची कल्पना नाही करायची की अच्छा एक आत्मा नावाची एक वस्तू आहे, अरे मीच आहे. अंदाज किंवा असं मला वाटतं की सुख नावाची एक वस्तू आहे, दुःख नावाची वस्तू आहे, किंवा काही त्रास होत आहे मला, तर त्रासही प्रत्यक्ष आहे की नाही? नाही, आता असं मला वाटतंय की त्रास होत आहे. अरे वाटतं काय, अनुभव. आपण अशी पुढचे भविष्याची कल्पना करू शकता. आता मी असं खाल्लंय, आता पोट बिघडेल, हे ठीक आहे, पण जेव्हा बिघडतं तेव्हा प्रत्यक्ष अनुभव. तर सुख दुःख जसं भावना सगळ्या आहे या अगदी या माइंड लेवलवर आपल्याला अनुभव असतो, त्याचप्रमाणे आत्मतत्व आहे, त्याचं काही तुम्हाला कल्पना करायची नाही.
आत्मा, आत्म्याचं सुख, आत्म्याचे लक्षण, हे सगळं प्रत्यक्ष आहे. 3 सांगितलं मी. आत्मा, आत्म्याचे लक्षण, आणखीन आत्म्याचं सुख, आत्मानुभव ज्याला आपण म्हणतो. अनुमान करायचा नाही आहे, तर अनुभवाची वस्तू. म्हणून प्रत्यक्षावगमम. अवगम म्हणजे जाणीव. त्याची जाणीव इथेच होते. मग पुढे म्हणतात धर्म्यम. म्हणजे तुम्ही इतकं छान सगळं सांगितलं, पण अनेक वस्तू अशा आहे की शंकराचार्य इथे म्हणतात अनेक गुणवतः अपि धर्मविरुद्धत्वं दृष्टम. जगामध्ये अनेक वस्तू अशा आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक गुण दिसतात, पण काय ते धर्मविरुद्ध आहे ना. असं होऊ शकतं. आता पैसाच तुम्ही समजा, पैशामध्ये गुण आहे, पण जर पैसा चुकीच्या मार्गाने तुम्ही कमवला आहे तर मग त्याच्याला धर्मविरुद्ध झाला की नाही. ते मग पैशामध्ये भरपूर गुण आहे, पण ते धर्मविरुद्ध झाल्यामुळे दुःख आणेल येते. म्हणून आत्मज्ञान त्यालाच होतं जो धार्मिक आहे. जो अधार्मिक आहे त्याला कधीच नाही होणार. तर लक्ष द्यायचंय, धर्मयुक्त आहे. म्हणून वेदांमध्ये 2 विषय सांगितले. एकाला म्हणतात धर्म, एकाला म्हणतात ब्रह्म. धर्म आणि ब्रह्म. धर्म तयारी करण्यासाठी, मनाची तयारी, बुद्धीची तयारी. धार्मिक होणं म्हणजे काय? नियमानी राहणं, सदाचारी. आणखीन काय, जेवढे नियम आहेत त्याचं पालन करून जगणे, त्याला म्हणतात धर्म. धार्मिक आहे म्हणजे काय? तो पूजापाठ करणे. जर तो सगळ्यांना मारत आहे तर त्याला धार्मिक नाही म्हणणार. धारणात धर्म, ज्याच्यामुळे धारणा होते, ज्याच्यामध्ये विधी निषेध आहे, तर जो विधी निषेधाचं पालन करतोय तो धार्मिक आहे. झालं की नाही? हे करायचं, हे नाही करायचं, हे करायचं, सतत त्याला जाणीव आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या मनाची शुद्धी होत जाते, मनाची तयारी वाढत जाते, आणि मग तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. हे पण लोकांना काय वेगळीच समज आहे. आत्मज्ञान झाल्यावर मी धार्मिक होऊन जाईन असं नाही आहे. एक तर लोकांना फरक काही कळतच नाही, काय धार्मिक आणि काय अध्यात्म, सगळं गोळगोळ एकच. तर धर्म कसं जगायचं हे आपल्याला शिकवतो. आणि मग एकदा आपण चांगले झालो की मग ज्ञान होते. हे पण लोक काय म्हणतात, ज्ञानाने शांती मिळेल. एक मी सांगतो, पण खरं काय माहिती आहे, जेव्हा तुम्ही शांत व्हाल तेव्हा ज्ञान होईल. मन जेव्हा शांत होईल तेव्हा तुम्ही विचार करू शकता, तेव्हा तुमचं स्वरूप काय कळेल. मग ज्ञान झाल्यावर तर शांतीच आहे, पण आधी त्याची गरज जास्त आहे. एकदा आत्म्याची जाणीव झाली मग तर काय, तो कशाला अशांत होते. पण ती जाणीव होण्यासाठी मन आधी शांत करावं. म्हणून इथे म्हणतात धर्म धर्म्यम. धर्म विरुद्ध नाहीये. अनेक गोष्टी, आता अनेक लोक आहेत त्यांच्याकडे गुण आहेत, पण जर ते कळलं की हा अधार्मिक आहे तर लोकांची श्रद्धा काय होऊन जाते, कमी होते. धर्म्यम आत्मज्ञानम धर्म विरोधी न तथा आत्मज्ञानम धर्म विरोधी किंतु धर्म्यम धर्मात अनपेतम. धर्ममय झालं. तर किती लक्षणं झाले, 6. मग सुसुखम कर्तुमव्ययम. सुसुखम ही विद्या कशी आहे, सुसुखम. सुसुखमचा अर्थ आहे की करण्यास
सुख देणारी आहे, सुखदायी आहे. हे पहा, साधनेचं जीवन सुखदायी आहे. म्हणजे साधना माणूस करतो त्याला सुख मिळतं. भोगाच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहे. तर सुसुखम कर्तुम, करण्यामध्ये सुखद आहे. न दुःसंपाद्यम, म्हणजे जर मन चांगलं असेल, शुद्ध असेल, तर पहा त्याला ऐकण्यामध्ये काही जास्त कष्ट होणार नाही. जप तप करण्यामध्ये कष्ट होणार नाही. आपल्यामध्येच कमतरता असल्यामुळे आपल्याला मार्ग कठीण होतो, है ना. नाही तर सुसुखम करतो. आणि एक इथे छान आहे, सुसुखम करतो म्हणजे या विद्येमुळे जी वस्तू आपल्याला मिळणार आहे ती लांब नाही आहे. म्हणून ते आमचे स्वामीजी म्हणतात, जब जरा गर्दन झुकाई देख ली तस्वीर, दिल के आईने में है तस्वीरें यार. आधी सांगितलेलं आहे, जब जरा गर्दन झुकाई देख. इथेच आहे ती वस्तू. गर्दन झुकाना आहे. गर्दन झुकाना म्हणजे नुसतं मान वाकवणं नाही, अभिमान सोडणे. गर्दन झुका, नाही तर न्हाव्याच्या समोर सुद्धा गर्दन झुका, मान आपण वापरू. तर नुसतं अंतर्मुखी व्हायचं आहे, त्याचा अर्थ आहे गर्दन झुकाना म्हणजे काय, अंतर्मुखी. म्हणून याला सुसुखम करतो. शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये लिहिलं, मुंडकमध्ये सुद्धा आपण पाहिलं, विशुद्ध सत्व. हा, विशुद्ध सत्व. एक आणखीन आहे की ही वस्तू अज्ञानीसाठी करोडो करोडो काय लांब आहे, किलोमीटर लांब आहे. अनेक कोटी सहस्र वर्ष शतेनापी तो पोचू नाही शकत. आणि दुसऱ्याला म्हटलं इतकी सोपी की इथेच आहे. तसं एकच गोष्ट कठीणही आहे आणि सोपी आहे. कशामुळे? आपलं स्तर कसं आहे त्याच्यामुळे. मन जर चांगलं असेल तर मन चंगा तो कठोती में गंगा, असं आहे. तर सुसुखम कर्तुम. आणखीन इथे म्हणतात शेवटी अव्ययम. अव्यय म्हणजे इथे परत भाष्यकार म्हणतात की अनेक वस्तू आपल्याला फार सोप्या पद्धतीने मिळतात, पण मग काय त्याचं सुख लवकरही नष्ट होऊन जातं. लवकर मिळालं, थोड्याशा मेहनतीने प्रयत्नाने मिळालं, सुख गेलं. जर तुम्ही इथे म्हणत आहात की सुसुखम कर्तुम, तर म्हणे त्याचं सुख टिकेल की नाही, तर इथे म्हणतात अव्ययम. इदम तु सुख संपाद्यत्वात फलक्षयात वेती इति प्राप्तम. सोपं आहे म्हणून ठीक आहे मिळेल, पण ते नष्ट होईल लवकर म्हणे, असं नाहीये. अव्ययम न अस्य फलतः कर्मवत व्यय असती. कर्माप्रमाणे कर्माचं जे फळ असतं थोडंसं सुख देऊन काय परत नष्ट होऊन जातं, म्हणजे त्याचं सुख संपून जातं. पण हे जे ज्ञानाचं सुख आहे हे कसं आहे, नेहमीच राहणार आहे की नाही. कर्म आपण करतो त्याच्यामुळे एक वस्तू मिळते, एक परिस्थिती मिळते, थोड्या वेळ त्याचा आनंद घेतो, मग ती हळूहळू मग परत करावं लागतं. 30 दिवस सतत प्रयत्न करावा लागतो ना, मग 1 तारखेला पगार मिळतो, मग हळूहळू पगार कमी 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 होत जातो. 30 तारखा येतात संपला, परत नवीन. तर वेती, पण इथे अव्यय. अतः म्हणून शेवटी इथे भगवंताचं म्हणणं काय आहे, सांगण्याचं प्रयोजन काय आहे, म्हणून शंकराचार्य म्हणतात अतः श्रद्धेयम आत्मज्ञानम. हे एवढं आम्ही सगळं सांगितलं कशासाठी, की म्हणे तुम्ही या आत्मज्ञानामध्ये श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवा म्हणजे याला प्राप्त करण्याची एक इच्छा तुमच्यामध्ये जागृत झाली पाहिजे. तर देवाने मुद्दामून याचे सगळे गुण सांगितले, महती सांगितली. तर राजविद्या राजगुह्य, याच्यामुळेच या अध्यायाचं नाव सुद्धा राजविद्या राजगुह्य.
आता याच्या उलट श्लोक आहे पुढचा, की ज्या लोकांची या विद्येमध्ये मुळी श्रद्धा नाही म्हणे त्यांना काय प्राप्ती होते, म्हणे त्यांना सुद्धा प्राप्ती होते. म्हणे काय सांगा सांगा पाहू कोणची प्राप्ती बेटर आहे, ती की ही. तर पहा, अश्रद्धधाना पुरुषाः धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि. छान श्लोक. इथे म्हणतात की ज्यांची श्रद्धा मुळीच नाहीये या ज्ञानामध्ये, ज्ञानात श्रद्धा नाही, ज्ञानीमध्ये श्रद्धा नाही, शास्त्रांमध्ये श्रद्धा नाही, श्रद्धा विरहिता आत्मज्ञानस्य अश्रद्धदान. म्हणजे ठीक आहे, यांना काय मिळतं? अच्छा, आणखी ते म्हणतात धर्मस्यास्य अश्रद्धदाना पुरुषा. त्याच्या त्या आत्मज्ञानाच्या धर्मामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये, इथे काय शंकराचार्य स्वरूपे, आत्मज्ञानाचं जे स्वरूप आहे म्हणजे जे आत्मज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यावर त्यांना काही श्रद्धा नाही. स्वरूपे तत्फलेच, फार छान, त्याचं फळ मुक्ती आहे वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही श्रद्धा नाही. म्हणे तुमची फक्त कल्पना आहे, अंधश्रद्धा आहे, असं काही होत नाही, आत्मा नावाचीच काही वस्तू नाही आहे. इथूनच सुरुवात. हे जडवादी दर्शन आहे. आज सकाळी सुद्धा मी सांगितलं जडवाद, जे प्रत्यक्ष देतात तेच आहे. तर म्हणे असे जे लोक आहे ज्यांना स्वरूप त्याचं म्हणजे आत्म्याचं स्वरूप काय माहीत नाही, आणखीन जाणून घेण्याची इच्छा सुद्धा नाही. म्हणून गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यते. म्हणजे ठीक आहे, माहीत नाही तर कमी श्रद्धा ठेवा. ते श्रद्धाही नाही ठेवा तर जाणूनही घ्या, तसं संशयच करत राहतात. तर म्हणे अशा लोकांचा नाश होतो. आता इथे काय म्हणतात शंकराचार्य, 3-4 ओळी लिहिल्या छान मस्त. हे कोणचे लोक आहे? हे लोक कोण आहे जे श्रद्धा ठेवत नाही? तर म्हणे नास्तिकाः. पहिलं विशेषण नास्तिकाः. नास्तिक म्हणजे काय? न अस्ति, नाही आहे नास्तिका. मग दुसरं काय? पापकारिणः, त्यांचं दुसरं विशेषण पापिका, पापकारिण. आता जर स्वर्ग नरकामध्ये श्रद्धाच नाहीये, पाप पुण्यामध्ये श्रद्धाच नाहीये, तर मग ते काही संयम करणार नाही, कसंही जगतील. पापकारिण. आणखी म्हणे हे सुद्धा उपनिषद वाचतात बरं का, उपनिषद आहे. म्हणजे आत्ताच म्हणाला नास्तिक आहे हो आहे, त्यांचं उपनिषद आहे. म्हणजे काय उपनिषद आहे? असुराणाम उपनिषदम देह मात्र आत्मदर्शनम. शंकराचार्य लिहितात. तुम्ही शिकवता उपनिषद, आम्ही सुद्धा शिकवतो. आम्ही सुद्धा शिकवतो आत्मा म्हणजे काय आहे. म्हणजे अच्छा काय आत्मा? देह मात्र आत्मा. त्यांचं तत्वज्ञान हेच आहे. असुराणाम उपनिषद देह मात्र, याला विरोचन वेदांत म्हणतात. म्हणजे विरोचन वेदांत. तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, विरोचन आणखी इंद्र दोघजण गेले होते ब्रह्मदेवाकडे. आता ब्रह्मदेवाने जे ज्ञान दिलं, विरोचनाने समजलं की ब्रह्मदेव म्हणत आहे शरीरच आत्मा आहे. आणि त्यांनी जाऊन प्रचार केला सगळे. आणि अजूनही त्याचे सगळे शिष्य मंडळी आहे समाजामध्ये. देह मात्र आत्मदर्शन. देहोहम देहोहम देहोहम. 4 वाक्य इथेच. तर देह मात्र आत्मदर्शन एव प्रतिपन्ना असुतृप. असुरांचं एक नाव काय दिलं? असुतृप.
असूत रूप म्हणजे काय माहिती आहे? असू शब्दाचा अर्थ असतो प्राण, आणि प्राणाचा अजून अर्थ तुम्ही घ्याल, जर लक्षार्थ घ्याल तर प्राणाचा संबंध कशाशी आहे? शरीराशी. तर असूत रूप म्हणजे देहतृप. तृप म्हणजे तृप्ती. तर ज्यांची तृप्ती देहामधूनच आहे, देहापासूनच, त्याला काय आलेला? असूत रूप. एक आणखीन शब्द असुषु रमन्ते इति असुरः, देहेषु रमन्ते इति असुरः. तर म्हणे हे तृप्त होतात फक्त देहाच्या सुखामध्ये, यांना आत्मसुख वगैरे काही माहीत नाही. तर म्हणे आता यांचं हे उपनिषद असं आहे, तर मग यांना काय मिळतं? मोक्ष मिळतं का? यांना मिळतं काय? प्राप्त काय? तर इथे म्हणतात अप्राप्य माम निवर्तन्ते. म्हणे त्यांना माझी प्राप्ती होत नाही. देव म्हणतो त्यांना मी मिळत नाही. काय मिळतं? संसार वर्तनी, मृत्यू संसार वर्तनी. त्यांना संसाराची प्राप्ती होत राहते. अच्छा, आणि संसार हे कसं आहे? इथे लिहिलं मृत्यू संसार. म्हणजे शंकराचार्य म्हणतात मृत्यूयुक्त संसार. मृत्यूयुक्त संसार म्हणजे मृत्यू संसार वर्तम. एक आणखी शब्द काय लिहिला? वर्तम म्हणजे मार्ग. याचा अर्थ काय आहे? शंकराचार्य म्हणतात नरक तिर्यक आदी प्राप्ती मार्ग तस्मिनेव वर्तन्ते. त्या अशा मार्गांमध्ये ते पडतात. ते मार्ग त्यांना कुठे घेऊन जातात? नरक, तिर्यक अशा मार्गामध्ये ते जाऊन पडतात. तर त्यामुळे परत परत अधोगती त्यांची होते. असं आपण पाहिलं ना मार्ग मागच्या ह्याच्यात, सूर्यमार्ग, चंद्रमार्ग. कर्मी लोक चंद्रमार्गाने जातात, उपासक सूर्यमार्ग. आणखीन जे कशामध्ये श्रद्धा ठेवत नाही ते हे नरक, तिर्यक आले. अशा या अश्रद्धालू लोकांची अशी ही गती होते. आणि माम न निवर्तन्ते. माम परमेश्वरम मत प्राप्त न एव आशंका इति मत प्राप्ती मार्ग साधन वेद भक्तिमात्रमपि अप्राप्य इत्यर्थ. त्यांना माझी प्राप्ती होत नाही कारण त्यांना भक्ती करत नाही. तर निश्चितच ते निश्चयेन आवर्तन्ते. निवर्तन्ते म्हणजे निश्चयेन आवर्तन्ते. आवर्तन्ते म्हणजे परत 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 फिरत राहतात. याप्रमाणे इथे पहिल्या श्लोकामध्ये आत्मविद्येचं वर्णन, दुसऱ्यामध्ये जे अश्रद्धालू होते. आणि आता तिसरा जो श्लोक आहे तो उद्या पाहू. तिथून सुरुवात आहे. चौथ्या श्लोकापासून सुरुवात आहे राजविद्याची. की राजविद्या आहे काय, म्हणजे तत्वज्ञानाचं वर्णन आता सुरू होईल. आत्तापर्यंत त्यांनी तयारी केली की श्रद्धा ठेवा, अश्रद्धा नका ठेवा.